नमस्कार मित्रांनो. तर दररोजच्याच सारखंच आजही आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की तलाठी भरती जी चालू आहे, तर त्या तलाठी भरतीचा रिझल्ट नॉर्मलायझेशन नंतरचा स्कोर हा आपल्यासमोर आला आहे आणि हा जो नॉर्मलायझेशन नंतरचा स्कोर आहे, त्या स्कोरमध्ये जे काही 200+ मार्क्स काही मुलांना मिळालेले आहे, तर त्या मुलांची लिस्ट आपण आज बघणार आहोत. तर सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि नवीन नवीन अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत डेली पोहोचवत असतो. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, तलाठी भरती परीक्षा 2023 दिनांक 17/8/2023 ते 14/9/2023 या कालावधीमध्ये 3 भागात एकूण 57 सत्रांमध्ये घेण्यात आली आहे. ओके. तर सदर परीक्षेस महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. तर त्या सर्व सदर उमेदवारांपैकी 8,64,960 इतक्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. परीक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनीने 3 वेळा शंकांचे समाधान केले आहे. तर त्या शंका समाधानामध्ये एकूण 149 प्रश्न होते आणि त्या सर्व 149 प्रश्नांचे TCS कंपनीने 3 वेळा शंकांचे समाधान केले आहे. तर दिनांक 4/1/2024 अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर TCS कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानुसार 57 सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे जे 57 प्रश्नपत्रिका जे होत्या, तर त्या प्रश्नपत्रिकांची जी काठिण्य पातळी होती, तर त्या प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुणांची जी सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तर त्या सामान्यीकरण प्रक्रिया जेव्हा पूर्ण करण्यात आली आणि त्या सामान्यीकरण प्रक्रियेनंतर 5 तारखेला आपल्याला रिझल्ट मिळाला होता. तर सदर गुण सामान्यीकरण पद्धत ही www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिनांक 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर जेव्हा ही सामान्यीकरण पद्धत या वेबसाईटवर आपल्याला प्रसिद्ध करण्यात आली, त्यानंतर दिनांक 5/1/2024 या दिवशी सामान्यीकरण केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले जे सामान्यीकृत गुण आहेत, जो त्यांचा नॉर्मलाइज स्कोर आहे, तर तो नॉर्मलाइज स्कोर www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅबवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. दिनांक 7/1/2024 रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी यांच्या माध्यमातून या सामान्यीकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे, कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत, त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थींच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही. सदर परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते,
त्या त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते. कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही सर्व काही विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावण्यासाठीची ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. गुण सामान्यीकरणची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड, SSC, म्हाडा इत्यादीमध्ये नोकर भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आली आहे. सदर गुण सामान्यीकरण www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिनांक 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि परीक्षेतील या प्रक्रियेबाबत अनभिज्ञता असल्याकारणाने काही वृत्तपत्र आणि काही दूरचित्रवाणी यांच्या माध्यमातून सामान्यीकरण गुणाबाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. गुण सामान्यीकरण प्रक्रिया ही अनेक सत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी अत्यावश्यक असल्याने कोणत्याही उमेदवारावर अन्याय न होण्यासाठी ती तलाठी भरती परीक्षेसाठी पार पाडण्यात आली आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. तर मित्रांनो, या परिपत्रकामध्ये जे काही तलाठी भरती परीक्षेमध्ये 200 पेक्षा जास्त जे काही सामान्यकृत गुण म्हणजेच आपण त्याला नॉर्मलाइज स्कोर म्हणतो, तर ज्या उमेदवारांना 200 प्लस नॉर्मलाइज स्कोर आला आहे अशा उमेदवारांची लिस्ट, अशा उमेदवारांची यादी आता आपल्यापुढं आहे आणि त्या यादीमध्ये त्या उमेदवारांचा पार्टिसिपंट ID, त्यानंतर त्या उमेदवाराचे नाव, त्यानंतर त्या रिस्पेक्टिव्ह उमेदवाराने कुठल्या जिल्ह्यासाठी ॲप्लाय केलं होतं, तो ॲप्लाइंग डिस्ट्रिक्ट आणि त्याला आलेला नॉर्मलाइज स्कोर, हे सर्व काही डिटेलमध्ये या यादीमध्ये दिलेले आहे. तर या यादीमध्ये विविध जिल्ह्यांसाठी ॲप्लाय केलेले स्टुडंट आहेत. त्यामध्ये पुणे, रायगड, त्यानंतर बीड, लातूर, वर्धा, जालना, रायगड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, मुंबई सिटी, परभणी, सोलापूर, सातारा, जळगाव, परभणी, हिंगोली, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, हिंगोली, अहमदनगर, परभणी, ठाणे, नागपूर, लातूर, चंद्रपूर, रायगड या डिस्ट्रिक्टसाठी ॲप्लाय केलेले जे उमेदवार होते, तर त्या उमेदवारांपैकी काही उमेदवार म्हणजेच ज्या काही उमेदवारांची आपण आत्ताच लिस्ट बघत आहे, तर त्या सर्व उमेदवारांना 200च्या प्लस मार्क्स मिळालेले आहे. म्हणजेच त्यांचा स्कोर जो आहे तो, म्हणजेच आपण त्याला नॉर्मलाइज स्कोर म्हणतो, हा स्कोर त्यांचा 200च्या प्लस गेलेला आहे. तर मित्रांनो, ही लिस्ट आपण परत बॅक घेऊन बघू शकता. या लिस्टमध्ये कोण कोण उमेदवार आहेत तेही आपण बघू शकतो, कारण आता ही लिस्ट आपल्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून आलेलीच आहे. तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज आणि यासारख्या नवीन अपडेट्स दररोज मिळवत राहा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.